संत भगवान बाबा एक सविस्तर दृष्टिकोन बालपण आणि प्रारंभिक जीवन जन्म संत भगवान बाबांचा जन्म 29 जुलै 1896 रोजी श्रावण कृष्ण पंचमी शके 1818 बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे झाला। त्यांचे मूळ नाव आबाजी तुबाजी सानप होते। आई वडील त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप होते। ते त्यांच्या आई वडिलांचे पाचवे अपत्य होते। कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांचे कुटुंब वंजारी समाजातील असले तरी ते कुणबी शेतकरी होते। त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते। लहानपण आबाजी लहानपणापासूनच शांत निश्चयी आणि धार्मिक वृत्तीचे होते। शाळेबरोबरच ते गुरु राखण्याचे कामही करत असत। 2. आध्यात्मिक प्रवास आणि गुरुदीक्षा आबाजींचे मन लौकिक जीवनात रमले नाही। त्यांना अध्यात्माची ओढ होती। त्यांनी नारायणगडाचे जी. अहमदनगर संत माणिक बाबा यांना आपले गुरु मानले। माणिक बाबांनी त्यांची कठोर परीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांना अनुग्रह दिला। माणिक बाबांनीच आबाजींचे नाव भगवान बाबा असे ठेवले। माणिक बाबांनी देह ठेवल्यानंतर नारायणगडाची संपूर्ण जबाबदारी भगवान बाबांवर सोपवली। त्यांनी ती निष्ठापूर्वक सांभाळली। 3. कार्य आणि समाज प्रबोधन भगवान बाबा हे केवळ एक संत नव्हते तर एक दूरदृष्टी असलेले समाज सुधारक आणि प्रबोधनकार होते। त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विविध माध्यमातून मोठे कार्य केले। कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केले। त्यांच्या कीर्तनात विठ्ठलावरील प्रेम भक्तिभाव आणि भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले असे। त्यामुळे त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे आणि भाविक भारावून जात असत। ते भक्तिमार्ग कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय साधत असत जो त्यांच्या कीर्तनातून स्पष्ट दिसे। अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींवर प्रहार त्यांनी जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर आपल्या कीर्तनातून जोरदार प्रहार केले। देवाच्या नावाखाली होणारी पशुहत्या त्यांनी थांबवली। व्यसनमुक्तीचे कार्य त्यांनी लोकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आणि या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी मानले जाते। शैक्षणिक कार्य शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी लोकांना शिक्षणाकडे प्रोत्साहित केले। भगवान गडावर त्यांनी भगवान विद्यालय सुरू केले जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध होईल। मानवतेचा पुरस्कार आणि समतेचा संदेश त्यांनी कायम मानवतेचा पुरस्कार केला। समाजात समता बंधुता आणि एकात्मता रुजवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। ते कोणत्याही एका जाती धर्मापुरते मर्यादित नव्हते। 4. भगवान गडाची स्थापना आणि महत्त्व भगवान बाबांनी धौम्यगड पूर्वीचे नाव येथे वास्तव्य केले। येथे त्यांनी धौम्य ऋषींच्या पादुकांचे दर्शन घेतले। भक्तांच्या प्रेमामुळे आणि आपल्या दूरदृष्टीमुळे त्यांनी या गडाचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले। त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि लोकसहभागातून या गडाचे बांधकाम सुरू झाले। गडाची संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता हे बांधकाम केले आहे। भगवान बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते। उद्घाटन 1 मे 1958 रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचे उद्घाटन झाले। चव्हाणांनीच आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा असे जाहीर केले। आजचे स्वरूप आज भगवानगड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। येथे विठ्ठलाचे मुख्य मंदिर असून परिसर शांत आणि आध्यात्मिक आहे। दसरा मेळावा भगवानगडावर दरवर्षी दसऱ्याला मोठा मेळावा भरतो जिथे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक आणि अनुयायी उपस्थित राहतात। या मेळाव्याला मोठे सामाजिक आणि राजकीय महत्त्व आहे। 5. देहावसान आणि वारसा भगवान बाबांनी समाजाच्या सेवेत आपले जीवन समर्पित केले। 18 जानेवारी 1965 रोजी रात्री 1 वाजता वयाच्या 69व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती। भगवान बाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंग महाराज गडाचे उत्तराधिकारी झाले आणि आता डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री गडाची गादी सांभाळत आहेत। त्यांनी वारकरी धर्माला आधुनिक रूप देण्याचे कार्य केले ज्यामुळे त्यांना आधुनिक विचारांचे प्रबोधनकार संत म्हणूनही ओळखले जाते। संत भगवान बाबांनी आपल्या जीवन कार्यातून समाजाला एक नवी दिशा दिली। त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे आणि भगवानगड त्यांच्या कार्याची साक्ष देत उभा आहे।